एकदा जर ही कुल्फी तुम्ही घरात बनवून खाल्ली की बाहेरची तर विसरणारच, पण तुम्ही आवर्जून वेळ काढून परत एकदा बनवणार. माझ्या घरामध्ये कुल्फी किंवा आईस्क्रीम खूप आवडतात, म्हणून मी बाहेरची शक्यतो आणून देत नाही, घरीच बनवते. कारण बाहेरची आणायची म्हटलं की त्यात खूप सारं पाम ऑइल, त्याचबरोबर खूप सारी साखर असते. घरात आपण कुल्फी बनवताना एकदम मेजरमेंटने किंवा हेल्दी पद्धतीने बनवत असतो आणि कुल्फी बनवणं खूप सोपं आहे. बघा, इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेले बदाम सोलून घेतले आधी आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची अशा प्रकारे पेस्ट करून घेतली. त्याचबरोबर हे दूध होतं माझ्याकडे शिल्लक राहिलेलं. साधारण ही 1 लिटर दूध आहे. आता मोठं पातेलं आहे त्यामुळे तुम्हाला कमी वाटेल, पण 1 लिटर हे दूध होतं आणि याच्यामध्ये ही पेस्ट घातली मी. नंतर मला हे दूध कमी वाटलं होतं, म्हणून मी नंतर अजून अर्धा लिटर दूध याच्यामध्ये ॲड केलंय. मेजरमेंट वगैरे असं काहीच नाही, तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे रेसिपी बनवताना आपल्याला थोडंफार समजतंच की किती काय टाकलं पाहिजे. आणि उकळी फुटलं की मग नंतर मी याच्यामध्ये केशर घातलं, त्याचबरोबर इलायची पावडर घातली. इलायची जी आहे ती घरीच अशी मी क्रश केली आणि मग घातली. साखर घातलेली आहे. साखर घालायची नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. त्याचबरोबर एका वाटीमध्ये मी कस्टर्ड पावडर घेतली. कस्टर्ड पावडर यासाठी घेतली की छान असा कलर पण येईल आणि थोडीशी कुल्फीसारखी टेस्ट लागेल. कारण आपण बाहेरची कुल्फी खातो त्यावेळेस असा कस्टर्डचा थोडासा फ्लेवर येतो, म्हणून मी इथं 1च चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे. कमी जास्तही करू शकता. कस्टर्ड पावडरमध्ये दूध किंवा पाणी हे थंड घालायचं आणि मग त्याची पेस्ट बनवायची. मिक्स करून आधी घेतलं की मग गुठळ्या होणार नाहीत. डायरेक्ट टाकलं तर गुठळ्या होऊ शकतात. आणि मग नंतर जे दूध होतं तर त्याच्यामध्ये घालून नंतर याला मी छान असं थिक होईपर्यंत गॅसवरती ठेवलं. आता छान कलर पण आला, दूध पण थोडंसं घट्टसर झालं. गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये बदाम आणि पिस्त्याचे काप घातले. आता हे जे दूध आहे तर ॲज अ बदाम मिल्क म्हणून पण तुम्ही पिऊ शकता गरम गरम. पावसामध्ये जर तुम्हाला असं गरम काहीतरी प्यावंसं वाटलं ना तर हे पिऊ शकता. किंवा जर एक्स्ट्रा राहिलंच, जसं की मी हे गरम दूध पण घरामध्ये सगळ्यांना दिलं, त्याचबरोबर कुल्फी पण बनवली. आता हे कुल्फीचं मोल्ड आहे माझ्याकडे, म्हणून मी याच्यामध्ये सेट करते. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही म्हणजे फुलपात्रामध्ये किंवा ग्लासमध्ये किंवा जे चहा वगैरे पितो त्याचे ग्लास असतात त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून तुम्ही फ्रीझरमध्ये रात्रभर सेट करू शकता. तर मी याच्यामध्ये टाकले म्हणजे हे मिश्रण टाकून याला फॉईल पेपर लावला आणि स्टिक आहेत ना तर त्या जास्त करून ज्या बाहेर मिळतात कुल्फीवाल्याकडे अगदी तशाच लावलेल्या आहेत. कारण ज्या ह्याच्याबरोबर स्टिक आल्या होत्या ना तर त्या अशा काढताना काय होतं की कुल्फी खालीच राहते आणि फक्त स्टिक निघते. म्हणून मग मी लाकडी जी स्टिक आहे तर ती वापरते. फक्त फ्रीजमधून काढल्यानंतर थोडंसं थंड पाण्यात ठेवा हे मोल्ड आणि मग कुल्फी तयार. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा.